लोकसभेमध्ये संपूर्ण देशभराचं लक्ष बारामती मतदारसंघाकडे होतं, कारण त्यावेळेस पवार विरुद्ध पवार अशी लढाई झाली होती। आता विधानसभेची रणधुमाळी सद्यस्थितीत चालू झालेली आहे आणि पुन्हा एकदा तरुणाईमध्ये पवार विरुद्ध पवार, युगेंद्र पवार आणि जय पवार यांची लढाई होईल अशा चर्चांना बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात उधाण आलेलं आहे। त्याचं कारण देखील असं आहे की सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे की तरुणांना संधी देण्याची गरज आहे, त्यामुळे जय पवार यांचं नाव समोर येताना दिसत आहे। या संदर्भात आपण बारामतीमध्ये आहोत। बारामतीमधील अनेक वर्ष बारामतीच्या ग्राउंड लेवलला काम करणारे पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण सध्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, एकंदरीत सकाळी अजित पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे। या वक्तव्यात असं म्हटलं आहे की मला आत्ता निवडणुकीत रस नाही, कारण मी 7 ते 8 वेळा निवडणूक लढवलेली आहे, त्यामुळे तरुणाईला संधी देऊ शकतात आणि हा निर्णय पार्लमेंट बॉडीत जाऊ शकतो, तो निर्णय आम्हाला मान्य असेल। त्यानंतर एकंदरीतच जय पवार यांच्या उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलेलं आहे। कसं पाहता याकडे तुम्ही? आता जर बघितलं लोकसभेला जे आलेला पराभव आहे अजितदादांना, त्या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर ज्याप्रमाणे लोकसभेला सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा वहिनींना अजित पवारांनी उभा केलं आणि आत्ता नंतर पुन्हा स्टेटमेंट केलं त्यांनी की बाबा मी ही चूक केली, ह्या चुकीत आणि शरद पवारांचं जे सध्याचं चाललेलं जे राजकारण आहे, जे ते उमेदवार सगळे जे बघतात ते युवक बघतात, सगळ्या युवकांना त्यांनी संधी देण्याचा प्रयत्न आत्ता सध्या विधानसभेला केलेला आहे। त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे की म्हणजे आमचे जे आम्ही जे फिरतो, आम्हाला जे कळतं, आम्ही जे लोकांमध्ये जेव्हा जातो त्यावेळेस लोक सहज म्हणतात की अजित पवारांनी जो निर्णय घेतलेला आहे की जय पवारांना सकाळी त्यांनी स्टेटमेंट दिलं तुमच्या म्हणण्याप्रमाणे, ते स्टेटमेंट का केलं तर शरद पवारांच्या जे आत्ताची जी त्यांची जी नीती आहे की सगळ्या युवकांना त्यांनी आत्ता सध्या विधानसभेला संधी देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे त्यांच्या मनातनं आलेलं आहे की जय पवारांनासुद्धा जर लोकांच्या ह्याच्यातनं जर संधी, लोक जर म्हणत असतील, कार्यकर्ते म्हणत असतील तर त्यांना आम्ही संधी देऊ, परंतु संधी देण्याचं काहीच नाही। कारण आज जरी जय पवारांना उमेदवारी दिली अजित पवारांनी, तर मला नाही वाटत की शरद पवार, युगेंद्र पवार म्हणजे पवार विरुद्ध पवार हा सामना होणार नाही। जी चूक अजित पवारांनी केली ते शरद पवार करणार नाही, हे मी आता तुम्हाला ठामपणे। एकंदरीत जी चूक अजित पवार यांनी केली ती पुन्हा होणार नाही असं काही पत्रकार सांगत आहे। पण एकंदरीत सद्यस्थितीत अशी स्थिती आहे की बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये जी लढाई झाली होती, यामध्ये सुप्रिया सुळे यांनी एकंदरीत 48,000 लीड घेतलं होतं। या बाबीवरून कुठंतरी अजित पवार उमेदवारीपासून दूर जात आहेत आणि कुठंतरी दास्ती घेतल्यासारखं वाटते का? नक्कीच, कारण काय आहे की बारामती लोकसभा निवडणूक जे ननन विरुद्ध भाऊजे असा जो लढा झाला हे संपूर्ण देशात लक्षवेधी ठरली। ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की बारामती विधानसभा मतदारसंघातून खासदार सुप्रियाताई सुळे यांना जे 48,000 लीड मिळालं, तो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासाठी फार मोठा धक्का आहे। वास्तविक पाहता गेल्या अनेक दिवसांपासून अजितदादांचे लहान चिरंजीव जय पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून लोकांच्या संपर्कात आलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आवर्जून सांगावंसं वाटतं की लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ज्यावेळेस सुनेत्रा वहिनी पवारांना ज्यावेळेस उमेदवारी जाहीर केली राष्ट्रवादीनं महायुतीकडून, त्यावेळेस अजितदादांनी ज्यावेळेस बारामती शहरामध्ये जो मेळावा घेतला होता, त्या मेळाव्यामध्ये जर ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये जर कुणी गडबड केली तर मी कुणाच्या बापाचंही ऐकणार नाही, हे स्टेटमेंट केलं होतं। याच्यावरून असं दिसत होतं की जर सुनेत्रा पवारांचा पराभव झाला तर उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः निवडणूक लढवणार नाहीत विधानसभेत, हा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी त्यावेळेस दिलेला होता। आणि गेल्या काही दिवसानंतर लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जय पवार ज्या पद्धतीनं लोकांच्या संपर्कात आहेत त्यावरून असं स्पष्ट, कारण गेल्या काही दिवसांपूर्वी, मला वाटतं 15 दिवसापूर्वी या ठिकाणी कुस्ती स्पर्धा झाली, त्या ठिकाणी प्रमुख आयोजन त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं लोकांनी, ठीक आहे, अजितदादांनी कोट्यवधीचा विकास कामं आणली, विकास केला, त्यामुळं बारामतीचा चेहरामोहरा बदलण्याचं काम केलं, वास्तविक आता हे लोकांना मान्य आहे। पण दुसरी गोष्ट म्हणजे जो विकासाचा पाया घालणारे ज्येष्ठ नेते शरद पवार
यांना देखील ही जनता विसरलेली नाही, हे लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिलं. आणि दुसरी गोष्ट मला आवर्जून सांगायचं असं होतं की ज्या पद्धतीनं युगेंद्र पवारांनी हा जनसंपर्क ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये वाढवलेला आहे आणि 48,000चं लीड सुप्रिया सुळेंना मिळालेलं आहे, त्यामुळं शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या आकांक्षा आहेत, ज्या इच्छाशक्ती आहे ती वाढलेली आहे. त्यामुळं युगेंद्र पवार यांच्यासाठी अनुकूलता आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जर माघार घेतली तर ही जी लढत आहे ही लढत मात्र प्रचंड लक्षवेधी आणि ताकदीची होणार. आणि दोन्ही, माझं स्पष्ट मत आहे की दोन्ही हे बंधूंमध्येच लढत होणार आहे. म्हणजे युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशीच ही लढत होईल असं स्पष्टपणे दिसतंय. कारण ज्या पद्धतीनं युगेंद्र पवार दर मंगळवारी बारामतीच्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात येऊन त्या जनतेच्या संपर्क आहेत, तालुक्यातील युवकांच्या संपर्क आहेत, त्यामुळं असं एकंदरीत दिसतं की ही लढत ही होणार. आणि मात्र अजितदादांनी जो निर्णय घेतला हा निश्चितच त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी हा धक्का आहे. त्यामुळं पाहूया पुढं काय होतं ते. पण मला असं वाटतं की अजितदादांचा जो निर्णय आहे तो गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अगोदरच घेतलेला होता. त्याचे अप्रत्यक्ष जे संकेत आहेत ते लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी दिलेले होते. एकंदरीतच लोकसभेला जी सद्यस्थिती उद्भवली तीच लोकसभेपूर्वी देखील मोठ्या प्रमाणात उद्भवलेली आपल्याला पाहायला मिळत होतं. तीच स्थिती आज उद्भवलेली आहे पवार विरुद्ध पवार. फक्त त्यावेळेस पवार विरुद्ध पवार झाली. एकंदरीत आत्ता ही तरुणाईमध्ये लढाई होणार आहे आणि युगेंद्र पवार आणि जय पवार यांच्यामध्ये लढाई होण्याची शक्यता आहे. कसं पाहता, जर ही लढाई झाली तर कोणाचं पारडं जड राहील? आत्ता कसं आहे, बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांनी लोकसभा इलेक्शन लागल्यापासून जे जनसंपर्क वाढवला आणि जे कार्यकर्त्यांमध्ये ते कंटिन्यू टचमध्ये राहिले आणि दर मंगळवारी तिचे जनता दरबार घेतात. म्हणजे लोकांचं सुख दुःख काय असं काय अडचणी असतील ते सर्व अडचणी ती दूर करायचं काम त्यांनी आत्तापर्यंत यशस्वीपणे केलेलं आहे. आणि जय पवार ही लोकांच्या टचमध्ये होते पण कार्यकर्त्यांचे होते. त्यांनी जनतेत असं जनता दरबार वगैरे काही घेतला नव्हता. आणि दादांनी जसं लोकसभेच्या इलेक्शनवर सांगितलं होतं की जर बारामतीचा मिठाचा खडा लागला तर मी निवडणूक लढवणार नाही, मला माझा व्यवसाय आहे. पण असं झालेलं आहे की प्रत्येक पक्ष हा सर्वे करत असतो. तर लोकसभेनंतर दादाला बी कदाचित असं वाटलं असेल की जे 48,000चं जी लीड आहे तर त्यामुळं आपला धोका होऊ शकतो म्हणून दादाने ते वक्तव्य केलं आहे. पण असं झालेलं आहे की आत्ता विधानसभेला दादाने मग सांगितलं पण कार्यकर्ते ऐकणार नाही. कारण की बारामतीचा विकास म्हणजे दादा आणि विकास आणि दादा एक असं हे झालेलं आहे समीकरण की बारामतीचा विकास दादाच करू शकतात, दुसरा कुणी करू शकत नाही, अशी गत आहे. त्यामुळे आता कार्यकर्ते काय करतात हे बघणं गरजेचं आहे. सर, शेवटचा प्रश्न, ग्रामीण भागातची परिस्थिती सुप्रिया सुळे यांना पॉझिटिव्ह राहिली होती. येणारी लढाई ही युगेंद्र पवार आणि जय पवारमध्ये झाली तर ती स्थिती शहरात आणि ग्रामीण भागात एकंदरीत कशी राहू शकते? नाही, ज्या पद्धतीनं बारामती शहराचं मी मगाशी बारामती शहर आणि तालुक्याचं डेव्हलपमेंट जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले ते लोक कधी विसरू शकत नाहीत. कारण कुठल्याही विधानसभा मतदारसंघामध्ये तालुका लेवलला जो निधी कुणालाही आणता आला नाही एवढा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणला. त्यामुळे हे लोक मान्य करतात. लोक पण खंत ह्या गोष्टीची आहे की तरीसुद्धा काय होतं की बऱ्याच ठिकाणी सध्याच मतदारांचा ट्रेंड पूर्ण बदललेला आहे. सार्वजनिक कामं किती गेलेत हे लोक विसरतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैयक्तिक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो विकासाचा पाया शरद पवार साहेबांनी जो घातलेला आहे ते सुद्धा लोक विसरू शकत नाहीत. शरद पवारांनी जो उमेदवार देणार आहेत म्हणजे संभाव्य उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांचं नाव चर्चेत आहेत. युगेंद्र पवार यांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळं कदाचित ही जी लढत आहे ही लढत खूप ताकदीची आणि टफ होईल यात शंका नाही असं मला वाटतं. एकंदरीतच लोकसभेप्रमाणे विधानसभेची लढाई देखील पवार विरुद्ध पवार होईल. ही लढाई युगेंद्र पवार आणि जय पवार यांच्यामध्ये होईल. त्याचं कारण देखील असं आहे की युगेंद्र पवार यांनी अनेक दिवसांपासून अगदी 6 ते 7 महिन्यापासून तयारी चालू केलेली आहे. जनता दरबारामार्फत ते लोकांच्या समस्या सोडवत आहेत. तशीच तयारी जय पवार यांनी देखील केलेली आहे. आणि आत्ता जी सद्यस्थिती उद्भवलेली आहे या दोन तरुणांनी काही दिवसांपूर्वीच लोकांच्यात मिसळण्यास सुरुवात केलेली आहे आणि लोकांच्या कामासाठी देखील वेळ देण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळं येणारी लढाई ही अटळ आहे असं राजकीय विश्लेषक किंवा बारामतीतील अनेक वर्षांपासून ग्राउंड पातळीवरती काम करणाऱ्या पत्रकारांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.